सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ द्वारे आयोजित MA भाग 2 सत्र 4 च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या वुमेन इन इंडियन हिस्ट्री या पेपरच्या संदर्भातलं संपर्क सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विमेन्स इन इंडियन हिस्ट्री हा जो पेपर आहे तो आपल्याला सेमिस्टर 4 साठी आहे आणि हा कंपल्सरी पेपर मधला पेपर आहे. एकाही तर 4 क्रेडिट्स आहेत या पेपरला. 80 मार्काचं लेखी परीक्षा आणि 20 मार्काचं असाइनमेंट असं याचं स्वरूप आहे. तर या पेपरच्या सिलेबस मध्ये जे कोर्स आउटकम्स दिलेले आहेत ते आपण पाहून घेऊ, ज्याच्यावरनं आपल्याला हा पेपर मध्ये नेमकं कशाला जास्त भर द्यायचे आहे ते आपल्या लक्षात येतं. हा जो कोर्स आहे त्यामध्ये त्याची कशासाठी बनवलाय किंवा काय त्याच्यामध्ये असणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती इथे दिलेली आहे. द कोर्स इज डिझाईन फॉर द स्टुडंट टू गेट माईक बंद करा कुणाचा चालू आहे त्यांनी. द कोर्स इज डिझाईन फॉर द स्टुडंट्स टू गेट अन इनसाइट into women's history writing, its sources and methods. हा म्हणजे हा जो कोर्स आहे तो स्त्रियांचा इतिहास अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांनी काय विद्यार्थ्यांना याची एक कल्पना यावी, त्यांना लक्षात यावं की स्त्रियांच्या इतिहासाच्या संदर्भातलं लेखन, त्यासाठी वापरण्यात आलेली साधनं आणि हा सगळं जे लेखन झालं, संशोधन झालं, त्याच्यासाठी काय मेथड काय होत्या, पद्धत काय होती, हे विद्यार्थ्यांना लक्षात यावं त्यासाठी हा कोर्स बनवलेला आहे. त्यानंतर दे विल गेट द आयडिया अबाउट द स्टेटस ऑफ वुमेन इन डिफरंट पॉइंट ऑफ टाइम. म्हणजे स्त्रियांची स्थिती वेगवेगळ्या काळामध्ये स्त्रियांची स्थिती नेमकी कशी होती त्याचा अंदाज या माध्यमातून विद्यार्थ्यांना येईल, त्याची कल्पना त्यांना येईल. आणि तिसरा जो पॉइंट त्याच्यामध्ये दिलाय की दे विल अंडरस्टँड they will understand the ideology and work of feminist thinkers and mention of women's status in different history writing. त्याच्यानंतर ते दुसरं त्यांचा मुद्दा हे लक्षात येईल की भारतामध्ये जे स्त्रीवादी विचारवंत होते, त्यांची विचारसरणी असेल, त्यांचं जे काम आहे ते नेमकं कसं होतं हे विद्यार्थ्यांना समजून येईल. आणि त्यानंतर इतिहास लेखनामध्ये स्त्रियांच्या स्थितीच्या संदर्भात ज्या पद्धतीचं लेखन केलेलं आहे त्याचा देखील अंदाज विद्यार्थ्यांना यातून येईल, असं एक हेतू त्याचा आहे त्या पेपरचा. त्यानंतर आपण कोर्स आउटकम्स बघू. कोर्स आउटकम मध्ये विद्यार्थी हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी नेमका कोणत्या बाबी शिकतो, त्याच्या कोणत्या बाबी पूर्ण होतात हे आपल्याला लक्षात येतात. त्याच्यामध्ये स्टुडंट्स विल अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ वुमेन हिस्ट्री रायटिंग अँड इट्स सोर्सेस अँड मेथॉडॉलॉजी. म्हणजे विद्यार्थ्याला स्त्रियांच्या इतिहासाचं महत्व, इतिहास लेखनाचं महत्व, त्याची साधनं आणि त्याची मेथड, त्याची जी पद्धत आहे ती लक्षात येईल. स्टुडंट्स विल अंडरस्टँड द कस्टमरी लिगल स्टेटस ऑफ वुमेन इन द पास्ट. म्हणजे विद्यार्थ्यांना स्त्रियांचं जे पारंपरिकरित्या स्त्रियांचं स्थान आणि कायदेशीररित्या स्त्रियांचं स्थान, जे भूतकाळामध्ये कशा पद्धतीचे होते या गोष्टी, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर स्टुडंट्स विल नो द इम्पॉर्टंट थिंकर्स, देअर थॉट्स, देअर वर्क इन इक्विव्हॅलंट इन एलिव्हेटिंग द स्टेटस ऑफ वुमेन. म्हणजे विद्यार्थ्यांना महत्वाचे विचारवंत, त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य जे स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी महत्वाचे ठरलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळेल. आणि चौथं जो आहे
student will know the mention of women's status in different history writing trends. म्हणजे स्त्रियांच्या स्थितीच्या संदर्भात वेगवेगळे जे इतिहास लेखन परंपरा आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, कशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे याच्याबद्दलची माहिती आपल्याला या पेपरच्या माध्यमातून मिळेल. ठीक आहे. तर तुम्हाला एक मुद्दा लक्षात आला असेल की मागच्या सेमिस्टरला तुमचा असाच याच नावाचा एक पेपर होता. बरोबर. हिस्ट्री ऑफ फेमिनिस्ट मुवमेंट इन द फेमिनिस्ट मुवमेंट असा पेपर होता. त्याच्यामध्ये तुम्ही स्त्रीवादाच्या संदर्भातलं अभ्यास केलेलं होतं. बरोबर सांगतोय ना मी? होय सर, बरोबर आहे. तर आता तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये, आता त्याला इतिहासाबरोबर म्हणजे स्त्रीवादाचा इतिहास पाहिला तुम्ही. बरोबर. आणि स्त्रीवाद काय म्हणतोय की स्त्रियांच्या इतिहासासंदर्भ लिहायला हवं असं त्याच्यातलं एक मेन आर्ग्युमेंट आपल्याला दिसतं. आता स्त्रियांच्या संदर्भात जे लेखन आहे म्हणजे त्यात स्त्रियांची स्थिती असेल, त्यांचं शोषण होणारं शोषण असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांची स्थिती काय होती त्याबद्दलचं लेखन. तर हे सगळं आपल्याला याच्यातून समजून घ्यायचंय. आता याच्यात हे खूप मोठ्या काळाचा इतिहास आहे. हा म्हणजे खूप डिटेलमध्ये आता सांगता येणं पण खूप अवघड आहे. तरी मी काय करेन की जे तुम्हाला हा संपूर्ण सिलेबस कसा जोडता येईल त्याच्यातली महत्वाची थीम काय आहे ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यात दुसरं आहे की याचे चारही टॉपिक जे आहेत, चारही जे मॉड्यूल आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. त्यामुळे त्याच्यातला समान धागा शोधणं आणि त्या अनुसार त्याला समजून घेणं महत्वाचं आहे. हा याचं पुस्तक जे आहे ते पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मिळालेलं आहे. मला असं वाटतं की तुम्ही पाहिलं देखील असावं. आता ह्याच्यातला पहिला जो घटक आहे तो आहे रायटिंग वुमेन्स हिस्ट्री म्हणजे स्त्रियांच्या इतिहासाचं लेखन. हं? मग ते जे लेखन आहे म्हणजे स्त्रियांच्या इतिहासाचं लेखन असं आपण वेगळं का म्हणतोय? काय वाटतंय तुम्हाला? का असं आपण वेगळं म्हणतोय? स्त्रियांच्या इतिहासाचं लेखन म्हणजे मुळात स्त्रियांचा इतिहास वेगळा म्हणून आपण का अभ्यासायचा? काय वाटतंय तुम्हाला? बोला. माईक चालू करा आणि बोला. ज्यांना उत्तर द्यायचं त्यांनी माईक हा चालू सर. बोला. गेल्या सेबीला जो फेमिनिस्टवादीचा होता, स्त्रीवादी जो होता, हां, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की स्त्रियांना पूर्वीच्या काळी जे स्थान नव्हते, म्हणजे हां. आजही स्थान दिल्यासारखं करतात. खरं सर, अजूनही आपल्याला तसं स्त्रियांबद्दल अजूनही कुठं समानता दिसत नाही, बरोबर. मतभेद आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांच्याबद्दल कोणीतरी लिहिणं गरजेचं आहे सर. कारण बरं. इतर सगळ्या गोष्टी आपण नमूद करतो, खरं स्त्रियांबद्दल त्यांच्या व्यथा, त्यांना असणारे प्रॉब्लेम्स कुणीही सांगत नाहीत. हं. त्याबद्दल मला वाटते हे लिखाणासाठी त्यांनी चांगला विषय निवडलेला असावा. बरं मग सद्यस्थितीबद्दलच बोलायचं. भूतकाळाबद्दल कशाला बोलायचं? नाही सर, भूतकाळामध्ये उलट स्त्रियांना जास्त चांगलं स्थान होतं. विदुषी होत्या त्या, चांगल्या प्रकारे सगळं सांभाळत होत्या. म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रियांना चांगलं स्टेटस होतं सर, जे आत्ताच्या बरं. काळामध्ये नाही. जेव्हा मुघलांनी आक्रमण केले हां. त्यावेळी स्त्रियांना पडदा पद्धतीमुळे घरात राहावं लागलं आणि चूल आणि मूल बरं. या एका संकल्पनेमध्ये त्या स्त्रिया अडकून राहिल्या आणि मग त्याच्यामुळे त्यांचं खरं अस्तित्व जगांना समजलंच नाही ना. असं त्यामुळे ते लिखाण गरजेचं वाटते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मध्ययुगाच्या नंतर तशी स्थिती झाली. त्याच्या आधी चांगली स्थिती होती. हो सर, राजे राजवाडेमध्ये ज्या विदुषी होत्या, म्हणजे ज्या पंडित वगैरे होत्या, त्या शक्यतो सगळ्या स्त्रियाच होत्या. बरं. एक दुसरा एक मुद्दा असतो की मोजक्या स्त्रिया हाताच्या बोटावर मोजण्या येणाऱ्या किंवा एखाद्या राजघराण्यातल्या असतील किंवा एखाद्या शिक्षित घराण्यातल्या स्त्रिया असतील. 2, 4, 10, 20 नावं आपल्याला समजा मिळत असतील. त्याच्यावरनं मग सगळ्या स्त्रियांची स्थिती चांगल्या पद्धतीची होती असं आपल्याला म्हणता येतं. नाही तेच ना सर, पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे सगळ्याच स्त्रियांना म्हणजे सगळ्याच आपला जो काय वर्ग आहे, मध्यम असू दे, श्रीमंत असू दे किंवा गरीब असू, कुठल्याच स्तरामध्ये जास्तीत जास्त श्रीमंत लोकांच्या स्त्रियांनी जास्त शिक्षण घेतलं आणि त्या मोठ्या पदावर काम करायला लागल्या. परंतु आता स्थिती बदलली ना सर. आता कसं आहे, सगळेजण इक्वल झाले, तरी सुद्धा कुठेतरी अजून ती पोकळी आहे की जिथं अजूनही समानता दिसून येत नाही. बरं.
ठीक आहे. हं तर आता आपण काय करूया की म्हणजे मुद्दा हा आहे की स्त्रियांचा इतिहास जो आहे तो अभ्यासायला हवा. का अभ्यासायला हवा त्याचं कारण हे आहे. अजून कुणाला काही सांगायचंय? अजून कुणाचं काही मत असेल? हरीश? तेच की पूर्वीपासून आपल्या याच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती चालत आलेली आहे ना. बर. त्यामुळं जी मातृसत्ताक पद्धत होती ती हं. पूर्वीच्या काळात थोड्या प्रमाणात दिसून आली. पण बर. नंतर नंतर जसं उत्तर वैदिक काळ आलं ना ऋग्वेदानंतर, हं. तर स्त्रियांची स्थिती आणखीन बिघडत गेली ना. त्यामुळं त्या स्त्रियांच्या स्थितीमध्ये सुधारणा आणण्यासाठी मध्ययुगीन काळ असू दे किंवा प्राचीन काळ असू दे, आता हं. आधुनिक काळामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झाली ना स्त्रियांच्या बर. सुधारण्यासाठी हं. 60च्या दशकानंतर. त्या स्त्रियांची ज्या व्यथा आहेत त्या व्यथा अनेक अमेरिकन स्त्रिया असू दे, आफ्रिकन असू दे किंवा आपल्या भारतीय स्त्रिया असू दे, त्या स्त्रियांनी लिहून ठेवल्या ना. त्यामुळं स्त्रिया आता पुरुषांच्या बरोबर समानतेने काम करू लागल्या या स्त्रियांच्या लिखाणामुळे, स्त्रीवादी लिखाणामुळे. मग खरं इतिहास का लिहायचा स्त्रियांचा त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? सर, इतिहासामुळे आत्ताच्या स्त्रियांना प्रेरणा मिळू शकते की पूर्वी अशा पद्धतीने जर स्त्रिया चांगल्या पदावर काम करत असतील तर मग आता आपण का करू शकत नाही? आपल्यामध्ये ते खरं कर्तृत्व का नाही? तुम्ही जसं याच्यात ताराबाई असू दे, तिथे महाराणी असू दे. नाही खरं याच्यात तुम्ही म्हणताय तुम्ही परत दोन गोष्टी होतात. अ, काही स्त्रियाची स्थिती चांगली होती. ठीक आहे. किंवा त्यांना काहीतरी संधी होती काहीतरी आपलं कर्तृत्व दाखवण्याची. तर बऱ्याच स्त्रियांना ती संधी नव्हती. मग स्त्रियांच्या इतिहासाचा अभ्यास का करायचा? राधिका तुम्हाला काय म्हणायचंय? हात वर केले तुम्ही. राधिका रोकडे. राधिका रोकडे तुम्हाला काय बोलायचंय? हॅलो. हा बोला. हॅलो. हां, बोला बोला. समाजात बाहेर तर स्त्रियांना थोडं स्थान आहेच, नाही असं नाही. खूप मोठ्या पदावरती स्त्रिया पोहोचलेल्या आहेत. पण घरातून सुद्धा स्त्रियांची तेवढं हे होत नाही. बर. अजून घरातून सुद्धा सुरुवात व्हायला पाहिजे. नाही समान हे अधिकार, तुमचे समान आदर्श हक्क विचार किंवा झाले. माझं तसं नाही माझा प्रश्न तसा नाहीये. माझा प्रश्न असा आहे की हं, टॉपिकचं नाव काय? रायटिंग वुमेन्स हिस्ट्री. बरोबर? आपल्या हो. पेपरचं नाव काय? बघा पेपरचं नाव आहे वुमेन इन इंडियन हिस्ट्री. भारतीय इतिहासात स्त्रिया आणि मॉड्यूल पहिला घटक पहिला काय आहे की रायटिंग वुमेन्स हिस्ट्री म्हणजे स्त्रियांचा हिस्ट्री इतिहास लिहिणं. स्त्रियांचा इतिहास. का लिहायचा इतिहास? आणि स्त्रियांचा असंच येणाऱ्या वेगळं लिहायचं असं असं विचारते मी. येणाऱ्या पिढींना पण समजलं पाहिजे, की पाठीमागच्या स्त्रियांना किती अडचणी आल्या आणि किती अडचणीतनं त्या पुढे गेल्या किंवा त्या स्त्रियांनी पण पुढे जायलाच पाहिजे. बर. अजून? त्यासाठी हिस्ट्री लिहायला पाहिजे. बर. अजून कुणाला काय सांगायचंय? प्रकाश चौगुले तुम्हाला काय म्हणायचंय? प्रकाश चौगुले. अश्विनी तुम्हाला काय सांगायचंय? तुमचं काही मत आहे याच्यावर? बोला बोला. अजून कुणाला काही सांगायचं आहे की बाबा स्त्रियांचा इतिहास का लिहायचा? याच्याबद्दल तुमची काय मत आहेत? काय सांगू शकताय? का लिहायचा स्त्रियांचा इतिहास? का लिहायला हवा असं वाटतंय? आपण काय अभ्यास करतोय स्त्रियांच्या इतिहासाचा?
हा, हॅलो सर. हा बोला. हा, इतिहासाची व्याप्ती वाढण्यासाठी आणि ज्यांचा इतिहास लिहिलेला नाही हं, तो इतिहास लिहिला जावा, यासाठी मग स्त्रियांचा इतिहास लिहिण्यास सुरुवात होत असावी. बर. म्हणजे इतकंच. हो. लिहिलेला नाही म्हणजे म्हणजे कुठलं याचा कुणाचा इतिहास म्हणजे एखाद्या व्यक्ती संदर्भात म्हणताय तुम्ही? हा, म्हणजे जो इतिहास लिहिलेला नाही, बर. म्हणजे हा, बरोबर असं अच्छा. बरं. आणि काय स्थानिक इतिहासासारखं. आणि कुणाला परत काय बोलायचंय? माईक चालू करून बोला. कुणाला बोलायचं असेल ना, याच्यात कॉन्ट्रीब्युट करायचं असेल चर्चेत, तर माईक चालू करून थेट बोला. काही अडचण नाही. इतिहास म्हणजे सर घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास जसा आहे बर. तसं आतापर्यंत म्हणजे आता 21व्या शतकापर्यंत ज्या ज्या स्त्रियांचे व्यक्तिमत्व डेव्हलप झाले असेल, घडले असतील, त्या हं, स्त्रियांविषयीची माहिती सगळ्या हं. जगापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे सर. कारण आता युरोपमध्ये, अमेरिकामध्ये पहिल्यांदा स्त्रीवादी विरुद्ध चळवळ झाली. ती हं. चळवळ आपल्या भारतातल्या लेडीजला सुद्धा म्हणजे स्त्रियांनाच माहित पाहिजे असं नाही, सगळ्याच लोकांना त्याविषयीची माहिती असावी असं मला वाटते. म्हणजे फक्त एक स्त्रियांसाठी अशी माहिती नसावी, तर सर्व पुरुषांना सुद्धा किंवा इतर मुलांना, आजच्या पिढीला त्याची जाण झाली पाहिजे. म्हणून इतिहासाचं लेखन, स्त्रियांच्या इतिहासाचं लेखन गरजेचं आहे असं मला वाटतं. एकच सेकंड. हा सर. हा नमस्कार, बोला की. कॉन्टेस्ट. हा, कॉन्टेस्टेशन चालू होतं. बोला तरी काय. हा, त्याचं नाही बहुतेक पुस्तक केलेलं. मग बघायला पाहिजे कारण ते टाकलेलं नाही. अच्छा, तयार झाले म्हटले योगेश सर, कारण बरं बरं. तर मला माझ्याकडे त्याची सॉफ्ट कॉपी नाहीये. योगेश सरांशी बोलून घेताय? हा. हा? हा. तर अजून कोणाला काही सांगायचंय या संदर्भात? काय सांगायचं अजून? ठीक आहे. जयश्री, तुम्ही आता काहीतरी जे सांगितलं होतं ना, परत एकदा रिपीट करा तुमचं मत. हा सर, सांगते की स्त्रीवादी चळवळी ज्या अमेरिकेमध्ये आणि म्हणजे युरोपीय पाश्चात्य देशामध्ये सुरू झाल्या, त्या हम्म, चळवळी नंतर आपल्या भारतामध्ये काही लोकांना वाटलं की स्त्रियांविषयी लिहिलं पाहिजे, स्त्रियांविषयी बरं, बोललं पाहिजे आणि बरं. फक्त स्त्रियांसाठी न लिहिता सगळ्या हं, लोकांना त्याविषयीची माहिती पाहिजे, येणाऱ्या पिढीला त्याची जाण व्हावी, यासाठी बरं, इतिहासाचं लेखन हे गरजेचं आहे असे मला वाटतं. बरं. ठीक आहे. आता मी काही मला जे समजले किंवा मला जे वाटतंय ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. इतिहासाचा जो विषय आहे तो म्हणजे लिहिताना प्रत्येक वेळी तो लिहिणारा किंवा जो संशोधन करणारा असतो त्याचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिबिंबित होताना दिसत असतो. ठीक आहे. जसा त्याचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होत असतो तसं त्याचे काही स्वतःचे त्याचे जे स्थान असतं, हं? मग ते कुठलं पण असेल, त्याचे जातीचं स्थान असेल, तो कुठल्या वर्गात, आता वर्ग म्हणजे मी ज्यावेळी जात म्हणतोय त्या जातीच्या संदर्भात, वर्ग ज्यावेळी म्हणतो तो क्लास, गरीब श्रीमंत या अर्थानं, किंवा तो ज्या प्रदेशात राहतो तो प्रदेश असतो, किंवा त्याचे स्वतःचे काही हितसंबंध असतात, हा, किंवा त्याचं जे लिंग असतं म्हणजे स्त्री पुरुष किंवा
तृतीयमध्ये जे आपण त्याला म्हणू काय म्हणता येईल त्याला, पारलिंगी असं त्याला म्हणतात. हा, तर त्या ह्याच्यानं असं त्याच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक काही मुद्दे असतात, त्याचे काही रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये दिसत असतात. आता इतिहासकाराला काय करायचं असतं की हे सगळे समजून घेऊन ते टाळण्याचा प्रयत्न करायचा असतो, ज्याला आपण वस्तुनिष्ठ इतिहास म्हणतो. हा, वस्तुनिष्ठ इतिहास काय असतो की या पद्धतीचे आपले जे वैयक्तिक स्थान आहे समाजातलं, त्याच्यापासून त्याचा आपल्या संशोधनावर प्रभाव पडू न देता ते संशोधन करायचं. हा, अशा अर्थानं त्याला आपण वस्तुनिष्ठ इतिहास म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जे काही जसा असं जर प्रभाव पडत असेल तर त्याला आपण म्हणतो सब्जेक्टिव्ह हिस्ट्री असं म्हणतो. सब्जेक्टिव्ह हिस्ट्री म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही समाजातलं स्थान आहे त्याचा परिणाम तुमच्या लेखनावर होत असतो. ठीक आहे, हा एक मुद्दा त्याच्यामध्ये झाला. आता हा मुद्दा जर आपण ज्यावेळी समजून घेतो त्यावेळी आपण असं बघतो की जगातला इतिहास जो आहे, जगातला मोठ्या प्रमाणात इतिहास जो आहे, हा लिहिणारे कोण आहेत? कोण आहेत? कोण लिहित असावेत इतिहास? हात वगैरे वर करून का, डायरेक्ट माईक चालू करून बोला. त्याला कुणाचं, ज्याचं कुणाला मत व्यक्त करायचंय. कोण आहेत? काय उत्तर द्यायचं असेल तर माईक चालू करा आणि सांगा. सर प्रश्न परत रिपीट करा जरा. जगातला इतिहास लिहिणारे कोण आहेत? मोठ्या प्रमाणात लिहिणारे कोण आहेत? जदुनाथ सरकार. नाही, तसं नाही विचारत. आतापर्यंत म्हणजे आधीच्या काळापासून आतापर्यंत जे इतिहास लिहिणारे लोक कोण आहेत असं विचारतोय. ज्यांनी इतिहास अनुभवलाय हं, तेच लोक जास्तीत जास्त लिखाण करू शकतात सर. बरं. त्यांची ओळख हवी मला. कोण आहेत जे इतिहास लिहितात? काही आश्रयाला वगैरे राहिलेले विद्वान लोक, मंत्री इत्यादी. बर. आणि सोनाली इतिहास संशोधक लिहित असतील. बर. सोनाली पाटील, मला काय वाटतं, तुम्ही प्रश्न विचारला होता, परत मी सांगितलं काय मी प्रश्न विचारलाय ते. सर इतिहास लिहिणारी म्हणजे भारतातली म्हणता की भारताच्या बाहेरची? असा माझा प्रश्न आहे, जगात आतापर्यंत इतिहास लिहिला गेला आहे, बऱ्याच जुन्या हा काळापासून आतापर्यंत लिहिला गेला आहे, बरोबर आहे की नाही? भारतात लिहिला गेला, बरोबर. इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, कुठं पण. लिहिणारे कोण आहेत? तर माझ्या पुरुष मते एक सर आहेत बघा. इतिहास घडवणारी पुरुष जास्त आहे. हो की नाही? हा, बरोबर ना. इतिहास हो. लिहिणारे जे आहेत ते पुरुष आहेत, बरोबर. तर त्यामुळं म्हणजे परदेशी आणि भारतीय पण. हा, बरोबर. मग ज्यावेळी मी मगाशी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं की इतिहासकाराच्या लेखनाचा त्याच्यावर बऱ्याचदा त्याच्या आयडिओलॉजीचा असेल, त्याच्या सामाजिक स्थानाचा असेल, त्याचा प्रभाव त्याच्यावर पडत असतो. हम्म? आणि मग ज्यावेळी आपण इतिहास बघतो त्यावेळी तो इतिहास त्याच्यावर तो प्रभाव पडतो. आणि मग मी सांगितले ना, काही जात असेल, वर्ग असेल, क्षेत्र असेल, विचारसरणी असेल किंवा लिंग असेल, असं मी तुम्हाला म्हटलं होतं. तर त्यावेळी ज्यावेळी पुरुषांनी हा सगळा जगाचा इतिहास लिहिलेला आहे, तो सगळा पुरुषांनी लिहिलेला आहे. एक सेकंड. कशावर मॅडम?
तर आवाज नाही येत आहे.
तर जे मी सांगत होतो की सगळा जो इतिहास आहे तो पुरुषांनी लिहिलेला आहे आणि मग प्रत्येकाचं जे सामाजिक स्थान असतं तर त्या सामाजिक स्थानाच्या अनुषंगानं त्याचा इतिहास लेखनाच्या ह्याच्यामध्ये किंवा त्याचा जो जे काही तथ्य ऐतिहासिक तथ्य त्याच्या समोर येतात त्याचा अर्थ लावताना त्या सामाजिक स्थानांचा प्रभाव जो आहे त्याच्या विचारसरणीचा प्रभाव जो आहे तो त्याच्यावर पडत असतो. त्यामुळं तुम्ही जे पाहता की मानवी मानवी समाजाच्या उत्क्रांतीचा इतिहास म्हणजे अगदी अ, शिकार आणि अन्न संग्रह करण्याच्या काळापासून ते आतापर्यंतचा इतिहास. तर तुम्हाला तो नेहमी पुरुषांच्या ह्याच्यातनं लिहिलेला दिसेल. पुरुषांच्या दृष्टिकोनातनं, पुरुषांचं महिमा मंडन करण्याच्या दृष्टिकोनातनं लिहिलेलं दिसेल. हां, म्हणजे काही जण म्हणतात आता हिस्टोरिया या शब्दापासून हिस्ट्री हा शब्द बनलेला आहे. पण बऱ्याचदा असं म्हणतं की हिज स्टोरी HIS हिज स्टोरी म्हणजे त्याचा इतिहास. हां, किंवा त्याची त्याची कथा म्हणजे हिस्ट्री. हां, तुम्हाला तुमच्यापैकी बरेच जण जे समजा फ्रेश ह्याच्यातले नसतील त्यांना एक पुस्तक होतं बालभारतीचं. त्याचं नाव होतं माणसाची गोष्ट. माणसाची गोष्ट म्हणजे मग त्याच्यात सगळं तुम्ही ऐकताना मानव असा वागू लागला, मानवानं असा शोध लावला. हां, हे परत काय होतं की पुरुष या अर्थानं त्याचं बऱ्याचदा बघितलं जातं. तर आता मुळात आपली भाषा जी उन्नती झालेली आहे, भाषा जी आपली तयार झाली ती पण पुरुषांच्या दृष्टिकोनातनं, त्यांच्या प्रभावातनं तयार झालेली आहे. हां, त्यामुळं मग आपल्या घरात पण आपण वडिलांना आहो-जावो म्हणतो, आईला अरे-तुरे म्हणतो. हां, तर हे सगळं घडत असतं. तर हा जो सगळा पुरुषसत्ताक, पुरुषप्रधान पुरुषप्रधान हा शब्द वापरण्यापेक्षा पुरुषसत्ताक हा शब्द किंवा पितृसत्ताक हा शब्द जो आहे तो महत्वाचा आहे. तुमच्या सगळ्या आता पुस्तकामध्ये कसं दिलंय ते पहा. पण पितृसत्ताक पॅट्रिआर्की हा जो शब्द आहे, त्या शब्दाचा व्यवस्थित भाषांतर जे आहे ते पितृसत्ता असं होतं, की ज्याच्यामध्ये पुरुष जो आहे तो कुटुंबाच्या केंद्रस्थानी असतो आणि तो कुटुंबाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे पुरुषच संपूर्ण समाजाच्या केंद्रस्थानी असतात. त्यांना अधिकाराचा जे संचय जो आहे तो पुरुषांच्याकडे झालेला असतो आणि त्यातल्या त्यात जो म्हणजे हायरार्की म्हणजे पुरुषांच्या मध्ये जी हायरार्की असते त्याच्यामध्ये जो पुरुष वडील किंवा पिता या भूमिकेत असतो त्याच्याकडचे अधिकार जास्त असतात. येते लक्षात? तर त्या अर्थानं हे पितृसत्ता आपण त्याला म्हणतो. तर तसा तो हा सगळा समाज असल्यामुळे मानवाच्या जे काही अचिव्हमेंट्स आहेत, मानव समाजाचे जे काही अचिव्हमेंट्स आहेत, त्याच्यातले जे काही शोध लागले, त्याने जे काही निर्माण केलं, तयार केले, या सगळ्या गोष्टींमध्ये पुरुषांची भूमिका महत्वाची मानली गेली. म्हणजे आता तुम्ही बघा शेतीचा शोध शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असं काही लोकांचं आर्ग्युमेंट आहे. तुम्हाला माहित होतं हे? माहित होतं सर. कधी माहित गेल्या झालं? गेल्या ह्याच्यामध्ये आलं होतं त्याचा उल्लेख. त्याच्या आधी त्याच्या आधी नव्हतं सर माहित. बरोबर ना, म्हणजे तुम्ही स्त्रीवादाचा आधी स्त्रीवादी इतिहासाचा किंवा या अर्थाने ज्यावेळी अभ्यास करायला लागला त्यावेळी तुम्हाला माहित झालं ना. हो सर हो. तर हाच मुद्दा आहे. म्हणजे या शेती व्यवस्थेमध्ये शेतीच्या शोधामध्ये स्त्रियांचं कॉन्ट्रीब्युशन आहे काय, ही गोष्ट आपण MA च्या अभ्यासक्रमामध्ये ज्यावेळी आपल्याला स्त्रीवादाचा इतिहास येतो किंवा स्त्रीवादी दृष्टिकोनातून इतिहास लिहिण्याच्या संदर्भात त्यावेळी आपल्याला माहित होतं. बरोबर आहे. आता तुम्हाला मी दुसरा एक प्रश्न विचारतो. तुमच्यापैकी बरेच जण शेतकरी कुटुंबातले असतील, बरोबर?
किंवा ऍटलिस्ट काहीतरी त्यांचा संबंध आलेला असेल. तुमच्या अनुभवातून मला सांगा, आता महाबीज वगैरे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामध्ये बियाणं जे असतात, शेतीसाठी लागणारी बियाणं, ते सरकार किंवा बाजारात उपलब्ध होतात किंवा सरकार त्याचं काही पद्धतीनं जतन करत असतं. जतन म्हणजे पुढच्या वर्षी वापरण्यासाठी बियाणं तयार करणं ते करतं. तर याच्यापूर्वी बियाणं घरात जी असायची शेतकऱ्याच्या घरात ती कशी टिकायची? काय माहिती आहे कुणाला त्याबद्दल? सर जेव्हा पहिलं पीक येत होते हां, ते पीक विकल्यानंतर जे पीक शिल्लक असायचे हां, त्याचं ते वाळवून वगैरे म्हणजे आता शेंगा उदाहरणार्थ शेंगदाणे हां, ते चांगले चांगले बियाणे फोडायचे आणि ते हां, बियाणे एकत्र साठवून ठेवायचे पुढच्या पेरणीसाठी त्याचा उपयोग केला हां. जायचा. मग नुसतं साठवून ठेवलं तर होतंय? हा नाही सर त्याला काहीतरी वेगळी प्रोसेस असेल. माझ्या मते तरी ते फोडत होते एवढं मला माहिती आहे म्हणजे संग्रह करत होते एवढं. बरं. आणि कोणाला काय माहिती आहे याच्यातलं, या पद्धतीतलं? अजून कुणाला काही माहिती आहे सांगा बरं? हां, सांगा मी ऐकतोय. हं? हां, इंटरनेट गेल्यामुळं थोडं डिस्कनेक्ट झालं होतं. तर या सगळ्या गोष्टी मी धान्यांच्या संदर्भात विचारत होतो, की आता तुम्ही सांगितलं, की ते धान्य स्वच्छ करायला लागायचं, त्याच्यातले चांगले
जे दाणे आहेत ते गोळा करावे लागायचे, शेंगा फोडून ठेवायला लागायच्या, त्याचा संग्रह करायचे. त्याच्यामध्ये काय प्रोसेस करायची, काही वेळा त्याच्यामध्ये राख जी असते, ती राख मिक्स करून त्याच्यामध्ये ठेवायचे. म्हणजे मटकी किंवा इतर मूग वगैरे असायचे की नाही, त्याच्यामध्ये राखेमध्ये ते ठेवायचे की ते प्रिझर्व्ह राहतील. हां. किंवा एखाद्या पोत्यामध्ये ती राख वगैरे घालून, कडुलिंब घालून त्याला पोत्यामध्ये गच्च बांधून ठेवायचे. अशा पद्धतीने करत होते ते मला माझ्या आठवणीतनं मला माहिती आहे. काय तर कोण करायचं हे? हे सगळं स्त्रिया करायचे सर. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे धान्यांचं प्रिझर्वेशन जे आहे, त्याचं संग्रहण करणं, त्याला जतन करणं, याचं टेक्निक कुणाकडे होतं? तर त्याचं टेक्निक स्त्रियांकडे होतं. बरोबर. हां. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आपण इतिहासात असा अभ्यासतो का? नाही सर, अभ्यासच नाही. हां. तर तो हा मुद्दा त्याच्यामध्ये महत्त्वाचा येतो किंवा आपण काय करतो, तुम्ही इतिहास अभ्यासताय, बरोबर आहे. आता तुम्ही काय करताय, की तुम्हाला मी असं विचारलं, की आम्हाला प्राचीन भारतातले साहित्यिक सांगा. तर तुम्ही लगेच म्हणणार कालिदास, शाकुंतल, त्याने संस्कृत महाकाव्य लिहिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे काव्य करणं वगैरे हे एक गोष्ट त्याच्यामध्ये झाली. पण ते आपल्याला लिखित स्वरूपात असल्यामुळे आपल्याला ती मिळते. पण स्त्रियांनी देखील अनेक वर्षापासून जात्यावरची गाणी किंवा इतर काही सणासुदीला जी गाणी म्हटली जातात, ती गाणी ते त्या निर्माण करत होत्या नेहमी. आधीपासून निर्माण करत होत्या. हां. पण त्याला आपण साहित्याच्या अंगानं पूर्वी पाहत होतो का? त्याला साहित्यिक दर्जा होता का? दर्जा मानला जायचा का त्याचा दर्जा साहित्यिक? नाही, मानला जायचं नाही सर. बरोबर. तर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या म्हणजे कदाचित आपल्याला माहीत पण नाहीये, की आपण ते नेमकं पुरुषांनी केले असं आपण त्याला गृहीत धरतो बऱ्याचदा. अशा पण बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. तर त्या अनुषंगानं आपल्याला असं हे करायला पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला परत अजून एक उदाहरण सांगतो. तुम्ही बघितलं असेल, की विणकाम जे असतं की नाही, ते बऱ्याच स्त्रिया बऱ्याच वेगवेगळ्या व्यवसायातले विणकाम म्हणजे विणकर म्हणून विणकाम असेल किंवा ते बुट्ट्या विणतात की नाही, त्या बुट्ट्या विणणं असेल, हां, किंवा एखादी जाळी तयार करणं. आता प्रसिद्ध मासे जे पकडले जातात, त्यासाठी ज्या माशांच्या जाळ्या बनवतात, मासे पकडण्याच्या जाळ्या. आता तर समजा सगळं मशीनवर तयार होत असेल दोऱ्याच्या माध्यमातून. पण पूर्वी ज्यावेळी ते हातानं बनवल्या जात असतील, त्यावेळी स्त्रियांची त्यात भूमिका असेल का नसेल? होय सर. स्त्रिया मोठ्या सगळ्या तयार प्रमाणात होती करायला सर. लागत होत्या. हो की? होय, स्त्रियाच तयार करायच्या. बरोबर. त्यानंतर पुन्हा अजूनही करतात सर. मासे खारवले जातात. मासे जे समुद्रकिनारी पकडलेले मासे आहेत, ते खारे केले जातात. ठीक आहे, वाळवले ती जातात. कामं सर स्त्रियाच करतात आताही बरोबर. कोकणामध्ये, कारण मी कोकणात आहे, मी बघते त्यांचे. बरोबर. आता होय सर. बेताच्या बुट्ट्या करणे, साळुता तयार करणे, हां. चटई तयार करणे, हं. कुंभाराची ती गाडगी तयार करणे सुद्धा आता स्त्रियाच करतात सर. आणि मग आता माशांचं जाळ्याचे विणकाम आहे किंवा हं, मासे खारवणे वगैरे आहे किंवा सुकवणे जे आहे हं, किंवा विकणे, हं, माशाची विक्री जे केली जाते रोजची, हं. तर ते सुद्धा सगळे आता स्त्रियाच दिसतात. एकही जेंट्स दिसत नाही, कारण जेंट्स सगळे बोटीवर असतात, पण बाकी सगळे बरोबर, स्त्रियाच करत राहतात. बरोबर. मग आणि सर ह्या आता गोष्टी हं, हा सर, अजून एक म्हणजे उन्हाळ्यातले जे पदार्थ आहेत, पापड, हं, लोणची, जे वर्षभर टिकवले जातात विदाउट प्रिझर्वेटिव्ह, म्हणजे त्याच्यामध्ये मीठ आणि तेल वगैरे वापरून जो योग्य पद्धतीचा वापर स्त्रिया करतात, ते एक वेगळंच कौशल्य आहे सर. बरोबर. आता कौशल्य म्हणाला ना तुम्ही त्याला. हो हो, कौशल्य. कौशल्य म्हणजे ते एक प्रकारचं ज्ञान पण आहे. काय ज्ञान आणि कौशल्य आहे. मग आता हे जे ज्ञान असेल किंवा कौशल्य असेल, हे माझ्याकडे का मग कॉन्टॅक्ट हिस्ट्रीच आहे तुमचं? इतिहास आहे काय? हिस्ट्री आहे? एकच सेकंड ना. काय होतं? काय? बर. ऍडमिशन होतं. बर. नाही. हॅलो.
नाही होत नाही. सरांनी जी एक्स्ट्रा फी होती त्या एक्स्ट्रा फीचं रिफंड कसा मिळेल काय सांगितलं होतं काल? कोणाला माहिती आहे नाही का आपल्यापैकी? नंतर ते अर्ज कसा करायचं ते सांगणार आहेत. हा हा म्हणजे तुम्ही मी ऑनलाईन सुद्धा सांगितलं तर बरं होईल. चालेल नाही बरं. ऐका की मी पण हा 1020 भरलेले आहेत हम्म आणि ज्या वेळेला रिफंड येणार आहे त्यावेळेला त्यांनी एक अर्ज आपल्याला गुगल अर्ज पाठवतील. हा तो अर्ज आपण भरून सेंड करायचा. त्याच्यानंतर हा आपल्याला जे रिफंड आहे ते मिळतील. ओके ओके म्हणजे तिथे जावं लागणार नाही. नाही कुठे नाही जायचं, ऑनलाईनच ती सगळी प्रोसेस असणार आहे हा ना. ओके ओके बरं होईल ते नाही का आम्ही पण लांब राहतो ना. तुम्ही कुठे राहताय? रत्नागिरी. हो का, आम्ही इकडं कोल्हापूर. ओके 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 हा. रिफंडची प्रोसेस अजून मी सांगितलेली नाहीये. नाही सर तुम्ही नाही तोपर्यंत आम्ही जरा चर्चा करून घेतली तर तुम्ही कारण जरा तुमच्या कालच्या ह्याला रेकॉर्ड मिळवत गुगल फॉर्मचं म्हणत होता तुम्ही. मी नाही रिफंड. कालच्या सेशनला नव्हत्या ना त्यामुळे त्यांना थोडं सांगितलं हो, होतं. खरं कालच्या सेशन मध्ये आपण रिफंडचं नाही सांगितलेलं, प्रोसिजर नाही सांगितलेली. नाही एक्झामचं संध्याकाळचं होतं त्याच्यामध्ये. नाही प्रोसिजर नाही सांगितली. काय करायचं ते मी नंतर सांगणार आहे रिफंड बद्दल. हा तेच की अर्ज देणार आहे ना तुम्ही. हा, अर्ज आपण नाही देणार. ते आता परीक्षा विभागाने सांगितलं की अशा पद्धतीने अर्ज घ्या किंवा आपण जे नेहमी लेखी अर्ज देतो की नाही, तो अर्ज द्यायचा. फक्त ते सर ऑनलाईन राहू दे आम्हाला तेवढ्या पैशासाठी तेवढे डबल पैसे खर्च करून ते न्यायला यायला नको विद्यापीठात. काय म्हणून मी म्हणते की ईमेल करता येते का, आपण तसं पद्धत बघायची. ओके ठीक आहे, सर अर्ज हाताने लिहायचा आणि ओके email करायचा. बरोबर ना, अर्ज हाताने लिहून ईमेल करू शकतो ना. तसं करता येईल. तर मला जो मुद्दा सांगायचा होता की मग स्त्रियांचे सगळे जे कौशल्य आहे, त्यांचे जे ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान आणि कौशल्य जे आहे त्याची दखल या सगळ्या इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि मग तशाच पद्धतीनं आता हरीश आता बोलताना मगाशी ते म्हणाले की आधी सर मातृसत्ताक होती. हा म्हणजे काय होती हरीश? मातृसत्ताक पद्धत म्हणजे जसं पितृसत्ताकमध्ये कुटुंबामध्ये पुरुष हा प्रमुख असतो, तसं मातृसत्ताकमध्ये स्त्रिया या कुटुंबाच्या प्रमुख असतात आणि त्यांच्या बरं. मतानुसार सगळं चालत असतं. जसं केरळमध्ये मातृसत्ताक पद्धत होती ना. मग तिथंच आहे ना केरळमध्ये फक्त? नाही, पूर्वीच्या काळात होती असं ऐकलेलं आहे. वेदकालामध्ये सांगायला येतो सर ते. वेदकालाच्या वेळेला पहिल्यांदा हिंदू संस्कृती वगैरे होते ना त्यावेळेला म्हणजे माता देवतेला जास्त त्यांनी स्थान दिलं होतं. त्यामुळे कुठल्याही कामामध्ये त्यांचं मत घेतल्याशिवाय ते काम ते करत नव्हते. नाही, हे खरं वैदिक देवतामध्ये फक्त उषा नावाची जी देवता आहे तेवढी स्त्री देवता आहे, बाकी सगळे पुरुष देवता आहेत त्याच्यामध्ये वेदकाळामध्ये. मातृसत्ताक म्हणालेत ना ते, मातृसत्ताकचं एक मिनिंग नाही, मला काय म्हणायचं आहे, ते वेद काळाचं तुम्ही उदाहरण देता, पण वेद काळामध्ये फक्त उषा नावाची जी देवता आहे काय ती स्त्री देवता आहे. बाकी सगळे जे देवतांचे उल्लेख येतात ते पुरुष देवतांचे येतात. तर देवता म्हणजे देवता असं नाही आहे. जसं पितृसत्ताकमध्ये पुरुषांना विचारूनच त्यांचे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे लग्न करायचे ना, तसं मातृसत्ताकमध्ये फक्त स्त्रियांच चालायचं तिथं सगळ्या ज्या काही गोष्टी असतात. बरं, मग अशी उदाहरणं कुठून मिळतात तुम्हाला? कशावर म्हणताय तुम्ही असं? त्याच्यातूनच तर पुस्तकामध्ये वाचलेलं आहे ना. कुठल्या पुस्तकात? वैदिक काळाच्या पुस्तकामध्येच आहे ते. कुठलं? वैदिक काळामधलेच आहे सर ते मातृसत्ताक पद्धत. कुठलं सांगा की मला, वैदिक काळातल्या संदर्भातलं असं. म्हणजे आपल्या पुस्तकात वैदिक काळातल्या संदर्भातलं आपल्या दुसऱ्याचं पुस्तक? नाही आपल्या पुस्तकातलं नाही आहे. असं संदर्भ साहित्य वाचताना आलं होतं सर. कुठलं होतं? काहीतरी अंदाजे काहीतरी सांगाल की आठवत असेल जरा, काय नाही आठवत? ठीक आहे. बरं, आता मुद्दा हा आहे की मातृसत्ताक डिस्कनेक्ट झालं होतं. आलं का परत कनेक्ट? आवाज येतोय माझा? हा येतोय सर, येतोय. सर येतो. तर मातृसत्ताक जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे कुटुंबामध्ये स्त्रियांचं स्थान
आणि दुसरी एक संकल्पना आहे ती म्हणजे स्त्री राज्य. हा म्हणजे स्त्रिया जिथले राज्यकर्ते आहेत असं राज्य, असं स्त्री राज्य. तुम्ही बघितलं ना की अनेक जुन्या महाकाव्यांमध्ये म्हणजे ग्रीक महाकाव्यांमध्ये वगैरे किंवा दंतकथांमध्ये आपल्याला स्त्री राज्य असल्याचे पण उल्लेख मिळतात. हा त्याबद्दल बऱ्याच काही मतभेद आहेत अभ्यासकांच्या मध्ये की स्त्री राज्य खरंच होती का, की ती मातृसत्ताक राज्य होती, मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था होती. हा तर असं म्हणजे असं असू शकतं का की मातृसत्ताक व्यवस्था आहे, हा म्हणजे सगळ्या कुटुंबाची प्रमुख स्त्रिया आहेत, स्त्रियांना सगळ्यात अधिकार आहेत. मग अशी समाज व्यवस्था असलेल्या याच्यामध्ये राजा पुरुष असू शकतो का? काय वाटतंय तुम्हाला? रोहित सर हे एनरोलमेंट डेट चेक करा म्हणून यायला लागले, काय एरर चालू आहे? सांगा की इथं पण चालू आहे. काय सांगणार नाही का?
हा, ऐक ना. काय इशू, आता माझं ते ऑनलाईन सेशन चालू आहे काय, आणि मला त्या मॅडम म्हणाल्या होत्या की त्यांच्याकडे काय असेल तर ते घेऊन येतो म्हणाल्या होत्या मला. हा.